प्रपोजल TP क्लायंटमधून सबमिट झाल्यानंतर आपण ट्रान्झॅक्शनमध्ये यायचं, क्रिएट न्यू प्रपोजल या टॅबवरती यायचं. त्यानंतर सिलेक्ट प्रपोजल करायचं, बिल्डिंग परमिशन, इथं नाव येईल त्याचं, इथं प्रपोजल आलं. प्रपोजल आपण जे फ्रंट पेजला भरलं त्याची माहिती इथं सर्व आली, किती स्क्वेअर मीटरचा एरिया आहे, त्याचा नंबर, प्रपोजल टाईप न्यू, सिटी सर्वे नंबर वगैरे सगळं आलं, नाव आलं. आणि खाली फाईल्स भरायच्यात, त्या फाईल सगळ्या PDF मध्ये भरायच्यात, PDF फॉर्मॅट ओनली. आता इथं पहिली फाईल आहे, रेकॉर्डिंग झालंच नाही, इथं चालू आहे. यानंतर पहिली फाईल भरायची, ॲप्लिकेशन फॉर्म ओपन म्हणायचा, हा भरला गेला. फॉर्म फॉर सुपरविजन ओपन म्हणायचा. ॲफिडेविट हे ऑप्शनल आहे. सर्टिफिकेट कॉपी TILR, पार्ट प्लॅन सँक्शन DP और रिजनल प्लॅन. त्यानंतर टॅक्स रिसीट, त्यानंतर अटेस्टेड रजिस्टर सेल डीड और एनेबलिंग ओनरशिप डॉक्युमेंट. नंतर 7/12 एक्सट्रॅक्ट और सिटी सर्वे नंबर. डेव्हलपमेंट प्लॅन रिमार्क, सर्टिफिकेट कॉपी ऑफ सब डिव्हिजन हे आवश्यकता नाही. स्टेटमेंट ऑफ एरिया होल्डिंग, नगरपंचायतचा उतारा, ह्या 13 ते 18 या गोष्टींची आवश्यकता नाही. एन्क्वायरी रजिस्टर एक्स्ट्रॅक्ट आपल्याकडे असल्यामुळे ही फाईल जोडू. चौकशी काही आवश्यकता नाही. आणि 18 नंबर, अंडरटेकिंग फ्रॉम ॲप्लिकंट फॉर नॉन एन्क्लोजर ऑफ आर्किटेक्चरल प्रोजेक्शन्स. ओके झालं. आता ह्या टिकला, डिक्लरेशनच्या पुढच्या टिक, आय हॅव रीड द टर्म्स अँड कंडिशन्स इन अकॉर्डन्स विथ बांधकाम नियंत्रण नियमावली. नंतर आय हॅव व्हेरीफाईड दॅट ऑल डॉक्युमेंट्स आर डिजिटली साइन्ड, आणि मग सबमिट म्हणायचे. प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतोय. प्रपोजल फॉर बिल्डिंग परमिशन इज सबमिटेड सक्सेसफुली, ओके करायचं. याच्यामध्ये आपण प्रिंट डिटेल घेऊ शकतो. आपण ज्या फाईल्स भरल्यात त्या इथं पुन्हा आपण चेक करू शकतो भरलेल्या. पूर्ण फाईल भरलेल्या पुन्हा एकदा पाहून घ्यायच्या. व्ह्यू फाईल आपण पूर्णपणे व्यवस्थित भरलेल्या आहेत, त्यामुळे सगळ्या चेक करण्याची गरज नाही. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट हे आधीच भरल्यामुळं तिथं आले. इथं प्रोजेक्ट रिपोर्ट पाहू शकतो, ड्रॉइंग पाहू शकतो.
ड्रॉइंगमध्ये पूर्ण बाबी आल्यात का नाही हे तपासून पाहायचं. XML फाईल रिसबमिटला इथं अपडेट म्हणायचे आणि कन्फर्मेशन संजय कदम आय डिक्लेअर दॅट ऑल द अबव इन्फॉर्मेशन कंप्लीट अँड ट्रू टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज याला टिक करायचं आणि सबमिट म्हणायचं. डू यू वॉन्ट टू सबमिट डिटेल्स फॉर प्रपोजल व्हेरिफिकेशन. हेच म्हणावं लागेल ना इथं. प्रपोजल सक्सेसफुल सबमिटेड. नाव पे युअर स्क्रुटिनी फी फॉर फर्दर ULB स्क्रुटिनी प्रोसेस. ओके म्हणायचं. अशा प्रकारे आपलं प्रपोजल सबमिट झालेलं आहे आणि आता स्क्रुटिनी पेजचं पान इथं आलेलं आहे. त्याचा एरिया आला इथं. स्क्रुटिनी चार्जेस पर स्क्वेअर मीटर दाखवला आहे आणि 1868 रुपये आणि हे आपण ऑनलाईन पे करायचे. पे ऑनलाईन पेमेंट गेटवे म्हणतो. महा ऑनलाईन मेक पेमेंट. क्रेडिट डेबिट कार्ड. SBIचं घेतलं. SBIचं घेऊ आपण. क्रेडिट विजा SBI कार्ड नंबर. हां 4592. इथं कार्ड नंबर टाकायचा. मेक पेमेंटवरती क्लिक करायचं. वी आर अनेबल टू प्रोसेस युअर रिक्वेस्ट. का बरं. प्रोजेक्ट व्हेरिफिकेशनला आपण आलोत. आता पेमेंट स्टेटसला पे म्हणायचे. पे ऑनलाईन मेक पेमेंट. महा ऑनलाईन मेक पेमेंट. डेबिट क्रेडिट कार्ड. पे गव्हर्नमेंट क्रेडिट कार्ड. प्रोसीड फॉर पेमेंट. कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मेक पेमेंट क्लिक करायचं आहे. साईट चालू